सर्वप्रथम गौरव पुरस्कार सुरू करण्यामागे आमची हीच एक प्रामाणिक भावना आहे. गोंधळापेक्षा तेथे जनतेच्या आशा आकांक्षांना मूर्त स्वरूप कसे देता येईल याचा विचार व्हावा, अभ्यासपूर्ण भाषणे व्हावीत, विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून आम्ही हा पुरस्कार सुरू केलेला आहे. आजपर्यंत देशातील कोणत्याही वृत्तपत्रांनी जे हे काम केलेलं नाही आपण ते केलं पाहिजे आणि याच्यामध्ये मीडियाचा सुद्धा फार मोठा योगदान असतो. मला असं वाटतं की हे करत असताना या पद्धतीने सुद्धा मीडियानी त्यांना सन्मानित केलं पाहिजे आणि या भावनेतून या पुरस्काराचा जन्म झालेला आहे. उमेदवारीचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कोणत्याही क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर कौतुकाची मिळणारी थाप अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणून ती त्याच्या आयुष्याची पुंजी ठरते. म्हणून आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देणार आहोत ज्यांचा उमेदवारीचा काळ आहे, ज्यांनी पहिल्यांदा पदार्पण केलं आहे. अशा कॅटेगरीमध्ये मी घोषणा करण्यासाठी आर पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोदजी पाटील यांना विनंती करतो. विजेते आहेत माननीय आमदार श्री राहुलजी नार्वेकर साहेब. डॉक्टर अनंत कळसे यांना विनंती करतो की त्याने पुढील उत्कृष्ट नवोदित आमदाराचं नाव घोषित करावं. विजेते आहेत श्री अतुल भातकळकर. सुमनताई आर पाटील की त्यांनी विधान परिषदेतल्या उत्कृष्ट महिला आमदाराची घोषणा करावी. नीलमताई गोरे. उत्कृष्ट महिला आमदार विधानसभा मी सन्माननीय पंकजाताईंना विनंती करतो की त्यांनी तो पुरस्कार घोषित करावा. विजेता आहेत वर्षा गायकवाड. उत्कृष्ट अभ्यासू वक्ता आमदार मी माननीय मधुसूदनजी अग्रवाल यांना विनंती करतो त्यांनी नाव घोषित करावं. विजेते आहेत प्रकाश आबिटकर. आमदार उत्कृष्ट वक्ता विधान परिषद केसरीभाऊ पाटील नाव घोषित करतील. आणि विजेते आहेत श्री धनंजय मुंडे. लोकमत रीडर्स चॉईस अवॉर्ड मी आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर यांना विनंती करतो की त्यांनी हा जो पुरस्कार आहे कोणाला घोषित होतोय त्याची घोषणा आपण करावी. विजेते आहेत माननीय श्री देवेंद्र फडणवीस. खरं म्हणजे माझ्याकरता हे सरप्राईज होतं कारण मला असं सांगितलं होतं की पुरस्कार देण्याकरता यायचं आहे, पण एक पुरस्कार आपण मला देखील दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपण अतिशय महत्त्वाच्या दोन शेवटच्या पुरस्कारांकडे वळतो. जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यासाठी मी विनंती करतो महाराष्ट्राचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट साहेब. माननीय श्री शिवाजीराव देशमुख. आणि दुसरं जीवनगौरवाचं नाव घोषित करतील महाराष्ट्राचे वित्तमंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार. आदरणीय आमदार श्री गणपतराव देशमुख जी. जाता जाता एकच आपल्याला सांगू इच्छितो की या बातमीने आपलं सुद्धा मन सुखावेल आणि आपला सुद्धा मान ताठेने होईल. आज कोणतेही वृत्तपत्र या देशामध्ये एकाच राज्यामध्ये 20 लाख कॉपीचं खप नाही आहे त्याचं आणि ते मान आज लोकमतला आपल्यामुळे मिळालेलं आहे. आपण इथे आलात, आशीर्वाद दिलात आणि आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे. नमस्कार. जय हिंद.